शुभविवाह या मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागामध्ये आता मात्र आकाशला मुकादमांनी पगार देण्यासाठी बोलवलेलं असतं। मुकादम आकाशच्या हातामध्ये पगार ठेवतात आणि त्याला महिनाभराचा पगार मिळाल्यावरती आता याच्यातून सायकल राणीसाठी काय गिफ्ट घ्यावं हा विचार येत असतो। आकाश आता भूमीसाठी गिफ्ट खरेदी करण्यासाठी जातो। तोपर्यंत इकडे अक्कांना भूमी तिची सगळी कर्मकहाणी सांगते। म्हणजे ज्याप्रमाणे रागिणीने तिला फसवलं, अभिजितने आणि रागिणीने आकाशसोबत किती वाईट वागले, हे सगळं आता भूमी अक्कांना सांगते। आणि अक्का म्हणतात, पोरी तू लई सोसलंस ग, या नराधमांनी तुला खूप त्रास दिलाय, पण तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुझ्या नवऱ्याच्या जीवाची पर्वा केलीस। खरंच आता न थोडंसं तुम्ही दोघांनी एकमेकांच्या सोबतच राहायला पाहिजे। यावरती भूमी सांगते, अक्का इथे आम्ही 4 दिवस होतो ना, तुमच्यामुळे आम्हाला सुखाचे दिवस आले। अक्का म्हणतात, पोरी अगं मुलीसारखी आहेस तू माझी, तू माझीच आहेस। त्यामुळे एक काम करायचं, जर त्यांना इथला पत्ता समजलाय ना, तर तू एक काम कर, अहमदाबादला माझी न मावस बहीण राहते, मी तिचं तिकीट काढून तुला देते आणि तू तिकडे जा। मी तिला फोन करते, ती सुद्धा माझ्यासारखीच तुझी काळजी घेईल, तू अजिबात चिंता करू नकोस। यावरती भूमी म्हणते, अक्का तुम्ही किती कराल माझ्यासाठी? याच्यावरती अक्का म्हणतात, अगं तू लेक आहेस माझी आणि तो पोरगा आहे माझा, फक्त माझी आठवण ठेवा, मला तुमची खूप आठवण येईल। 4 दिवस इथे होतात तर माझे 4 दिवस सुखाने गेले ग पोरी, असं म्हणत अक्का भूमीला मिठी मारतात आणि रडायला लागतात। भूमीच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतं। मग अक्का आता दत्तूला तिकीट काढण्यासाठी पाठवतात। भूमी बॅग पॅक करते आणि आकाशची वाट पाहत असते। अक्का म्हणतात, मी आलेच, तो आला की मला आवाज दे। मग भूमी आकाशची वाट पाहत असते, पण इकडे आकाश मात्र भूमीला गिफ्ट आणण्यामध्ये बिझी असतो। त्याने छानपैकी निळ्या रंगाची साडी, निळ्या रंगाच्या बांगड्या, एक गजरा असं गिफ्ट आणलेलं असतं आणि ते सगळं गिफ्ट तो एकत्र करून आता भूमीला देण्यासाठी निघत असतो। तेवढ्यात तिथे मुकादम येतात आणि म्हणतात, काय रे, महिनाभराचा पगार एका दिवसातच खर्च करून टाकलास की काय? आकाश म्हणतो, नाही हो काका, मी सायकल राणीसाठी थोडं गिफ्ट घेतलंय आणि उरलेला पगार तिच्या हातामध्ये देणार आहे। यावरती मग मुकादम म्हणतात, खरंच नशीबवान आहे बरं तुझी बायको, जा लवकर जा, तिला पहिल्या पगाराची भेट दे जा, असं म्हणत ते आकाशला घरी पाठवतात। आकाश ते सामान घेऊन घरी येत असतो। तोपर्यंत इकडे भूमी आकाशचीच वाट पाहत असते। ती विचार करत असते, आकाश कुठे राहिला? इतका वेळ झालाय, तो आल्यावरती आम्हाला निघायचं आहे। तितक्यात दार वाजतं। तिला वाटतं आकाशाला असेल, म्हणून दार उघडलं असता समोर दत्त म्हणून अभिजित आणि आता रागिणी उभे असतात। रागिणीने अभिजितला बघून भूमी हादरते। दार बंद करून ती आता त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र रागिणी आणि अभिजित यांचा जोर जास्त पडतो। ते दोघं जण भूमीला धक्का देऊन आतमध्ये येतात। आतमध्ये आल्यावरती भूमी मात्र घाबरते। आता यांच्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं, आणि तेवढ्यात जर आकाशाला तर खूप गडबड होईल असा विचार करत भूमी आता त्या दोघांना बाहेर काढत असताना ते दोघं आत येतात। आणि आता रागिणी म्हणते, अरे वा, या घरात राहताय काय तुम्ही? माझ्या आकाशला तर बंगल्याची सवय आहे, त्याला बंगल्यातनं आणून या खुराड्यात आणून ठेवलंस काय ग भूमी? काय अवस्था केलीस माझ्या आकाशची? पण तो आकाश आहे तरी कुठे? आता या दोघांना आकाशचा पत्ता जाणून घेण्याची जास्त घाई असते, कारण आकाशचा अंगठा जरुरी असतो। भूमीशी काही मतलब नसतं, भूमीमार्फत आकाशला घेऊन त्याचा अंगठा घेणं महत्त्वाचं असतं, पण योगायोगात आकाश त्यावेळेला घरातच नसतो। मग मात्र इकडे रागिणी सांगते, कुठे आहे आकाश? मला आकाशचा पत्ता हवे आहे, बोल लवकर, आकाश कुठे आहे? त्याला तू लपवून कुठे ठेवलंस? आणि तितक्यात रागिणीची नजर तिथे असलेल्या बॅगेवर पडते। बॅगेवर ती नजर पडताच रागिणी म्हणते, अच्छा, म्हणजे बॅग घेऊन पळून जायची तयारी होती तर तुझी? यावरती भूमी काहीच बोलत नाही। याच्यावरती अभि म्हणतो, अच्छा, म्हणजे हिला कळलं होतं की आपण इकडे येणार, आपण येण्याआधीच बॅग घेऊन पळण्याची तयारी केली होती। रागिणी म्हणते, पण तुझं नशीब खराब आहे ग, माझंच नशीब चांगलं आहे, त्यामुळे तुला मी इथे गाठलंच, बोल लवकर, कुठे आहे आकाश? आता तोपर्यंत थोडासा धीर एकवटून भूमी थोडीशी धीट झालेली असते। भूमी सांगते, आकाशचा पत्ता मी नाही सांगणार। मग रागिणीचा पारा चढतो आणि ती बोलते, आकाशचा पत्ता सांग, लवकर सांग, आकाशला कुठे लपवून ठेवलेस? आकाश भेटणं मला आवश्यक आहे, बोल लवकर, आकाश कुठे आहे? असं म्हणत रागिणी जबरदस्ती करायला लागते आणि भूमीचं तोंड धरते, भूमीचं तोंड दाबते आणि आकाशचा पत्ता सांग लवकरात लवकर असं म्हणत तिला जबरदस्ती करायला लागते। भूमी कितीही आता रागिणीने जोर लावला तरी आकाश कुठे आहे हे सांगायला तयार नसते।
तोपर्यंत इकडे अक्कांनी दत्तूला बोलवलेलं असतं. दत्तूने आता मात्र अहमदाबादची दोघांची तिकीटं काढून आणलेली असतात. अक्का म्हणतात, दत्तू ही तिकीटं आणलीस ना, त्याचप्रमाणे तू एक काम कर, रिक्षा घेऊन ये, रिक्षावाल्याला इथे घेऊन ये आणि मग मी त्याला सांगते की या दोघांना स्टेशनवरती कसं सोडायचं आणि मग तिकडून ट्रेनने दोघं जण जातील. दत्तू म्हणतो, हे काय बोलतोय अक्का तुम्ही? अक्का म्हणते, हो ते सगळं तुला नंतर सांगेन, तू आत्ता जा बरं, रिक्षा बोलवून घे. असं म्हणत अक्का दत्तूला रिक्षा आणायला पाठवतात. दत्तू गेल्यावरती अक्का रडायला लागतात. हातामध्ये तिकीट बघताच अक्का म्हणतात, दोन्ही पोरं मला सोडून चालली. इतके दिवस आमच्यामध्ये एक चांगला ऋणानुबंध जमला होता, पण आता मीच माझ्या हाताने पोरांना तिकीट काढून माझ्यापासून लांब पाठवते आहे. म्हणजे माझं नशीबच फुटकं आहे. कधीही माझ्याजवळ माझी मुलं राहतच नाहीत, पण त्यांच्या भल्यासाठी मला हे करावं लागणार. असं म्हणत अक्का रडत असतात आणि देवाची प्रार्थना करतात, जिथे कुठेही दोघं जण राहतील ना, तिथे त्यांना सुख, समाधान, ऐश्वर्य सगळं लाभू दे. असं म्हणत अक्का देवाची प्रार्थना करतात. तोपर्यंत इकडे रागिणी सांगत असते, लवकर बोल, आकाश कुठे आहे ग? तू आकाशला माझ्यापासून लपवून नाही ठेवू शकत. त्यावरती भूमी सांगते, मला नाही माहिती आकाश कुठे आहे. यावरती रागिणी म्हणते, आता तर तुला. असं म्हणत ती भूमीच्या एक थोबाडीत द्यायला येते. तेवढ्यात मागून अक्का येतात. खबरदार असं म्हणत जोरदार आवाज करत अक्कांची धमाकेदार एंट्री होते. अक्का म्हणतात, मला भूमीने सांगितलं होतं तुमच्या नराधमांबद्दल, पण भूमीच्या केसाला पण धक्का लावण्याची हिंमत केलीत ना तर खबरदार. असं म्हणत भूमी आणि रागिणीच्या मध्ये अक्का दमदारपणे येऊन उभ्या राहतात. रागिणी म्हणते, कोण ग तू? यावरती अक्का म्हणते, माझ्या चाळीत येऊन मला विचारतेस का? काय ग भूमी, हीच ना ती हलकट रागिणी? यावरती रागिणी म्हणते, थोबाड सांभाळ तुझं. अक्का म्हणतात, तुझं थोबाड सांभाळ. त्या पोरीला छळलंस, तिच्या नवऱ्याचे पैसे घेतलेस, लाज नाही का वाटत तुला? आणि ह्यांना मारण्यासाठी आधीपासून तुमचा शोध चालू होता. मी तुम्हाला दोनदा ह्या चाळीत बघितलंय. हा पोरगा इथं दोनदा आला होता, पण एक लक्षात ठेवा, मी असताना आकाशभूमीच्या केसाला सुद्धा धक्का मी लावू देणार नाही. हलकट रागिणी. रागिणी म्हणते, खबरदार, तू कुणी असशील नसशील मला माहीत नाहीये. या रागिणीला अपशब्द बोलायची कुणाची हिंमत नाहीये. ही रागिणी पटवर्धन आहे, मी रागिणी पटवर्धन. अक्का म्हणतात, ऐकलंय तुझ्याबद्दल सगळं मी. अगं पैसा आहे ना, पैसा हा आज आहे तर उद्या नाही. हा पैसा घेऊन तू कुठे जाणार आहेस? पैसा उरावर ठेवून मेलीस ना तर तो इथंच ठेवून जाणार आहे. त्या पैशासाठी या गोड गोंडस मुलांना छळतेस तू, लाज नाही वाटत तुला? यावरती रागिणी म्हणते, तू कोणी असशील नसशील मला तुझ्याशी काही देणं घेणं नाही. मी रागिणी आहे, माझं काय करायचं हे मी ठरवते. अक्का म्हणतात, या चाळीमध्ये फक्त आणि फक्त माझंच म्हणणं चालतं. या अक्कांच्या शिवाय कुणाचं म्हणणं इथे चालत नाही. एक बोंब ठोकली ना तर अख्खी चाळ जमा होईल. लक्षात ठेव, तुझा खेळ खतम करायला मला फक्त एक बोंब ठोकायची आहे. आता रागिणी माघार घेते, कारण ही चाळ अक्कांची असते. खरंच अक्कांनी एक बोंब ठोकली तर मात्र रागिणीचं काम तमाम होणार असतं. रागिणी म्हणते, अभि चल इथून आपण जाऊया, कारण ना या सडकछाप लोकांसोबत मला लागायचं नाही. यावरती अक्का म्हणतात, सडकछाप? माझ्या भूमी आकाशकडे तोंड वरती करून पाहिलंस ना तर तुला सडकेवरती आणायला मी कमी नाही करणार. यावरती रागिणी सांगते, हे बघ, मी ना आकाशला भेटायला आले होते भूमी. तुला इतकंच सांगेन की आकाशची माझ्या काळजी घे. त्याला मी फुलासारखं जपलंय आणि तू पण जप. असं शेवटचं वाक्य टाकत रागिणी निघून जाते. अक्का म्हणतात, पोरी आता ती इथं काही येणार नाही. तू कशाला तर हे घर सोडून जातेस? तिची इथे येण्याची हिंमत नाही होणार. यावरती भूमी म्हणते, अक्का तुम्ही त्यांना ओळखत नाही आहे. त्यांनी माघार नाही घेतलेली आहे. त्यांनी वार करण्यासाठी 2 पावलं मागे घेतलेत. आता तर मी एक क्षण पण इथे राहू शकत नाही. मी ताबडतोब मुकादमांच्या इथे जाते, आकाशला घेते आणि तिथून ताबडतोब मी निघते. अक्का म्हणतात, थांब, मी अहमदाबादची तिकीटं आणलेत काढून. ही बघ, ही अहमदाबादची तिकीटं. ही तिकीटं घे. मी दत्तूला रिक्षा घेऊन बोलवलंय. आकाशला इकडे येऊ दे, मग ताबडतोब तुम्ही इथूनच रिक्षेने अहमदाबादला जा. यावरती भूमी म्हणते, मला रागिणीची खूप भीती वाटते, कारण तिने जे आत्ता बोलून गेले ना त्यानुसार ती काही ना काहीतरी कृत्य करणार. अक्का म्हणतात, तू घाबरू नकोस, येऊ दे आकाशला, तुम्ही दोघं इथून निघा डायरेक्ट. असं म्हणत अक्का आता भूमीला मिठी मारतात. भूमी विचार करत असते, मी आकाशला घेऊन येते. पण त्याच सगळ्या गडबडीमध्ये रागिणी डाव साधते आणि भूमीला पळवते. भूमीला पळवून ती बोटीवरती आणते. बोटीवरती आणून ती आता बोट जाळण्याचा विचार करते. त्यावरती भूमी सांगते, माझा आकाश मला वाचवायला येईल. जिथे भूमी आहे ना तिथे आकाश येणार. रागिणी म्हणते, भूमी आणि आकाश हे समीकरण कधीच संपलं. आता भूमी पण संपली, आता आकाश पण संपला. तुला इथे वाचवायला कोण येतं, कसं येतं तेच मी बघते. आणि बोटीवरती आग लावून रागिणी आणि अभिजित आता मात्र लांबून मजा पाहत असतात. पण नियतीने चमत्कार घडवावा तसा आता आकाश त्या बोटीपर्यंत पोहोचतो.
असतो. छोट्या बोटीने मोठ्या बोटीपर्यंत पोहोचत तो आता भूमीला वाचवायला येतो. भूमी सांगते, आकाश, अरे तू इथे कशाला आलास? यावरती आकाश सांगतो, सायकल राणी, जिथे भूमी तिथे आकाश, आता जे काही होईल ते दोघांचं. दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि बोटीने पेट घेतलेला असतो. आता आकाश भूमी जळून गेलेत असं रागिणी अभिजितला जरी वाटलं असलं तरी इथून आकाश भूमीचा नवीन जीवन सुरू होत आता मालिका लीप घेत आकाश बरा होऊन रागिणीसमोर धडकणार आणि हे पाहणं रंजक ठरणार.